सांगली जिल्ह्यातील प्रलंबित रिक्षा थांबे मंजूर करणे, बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई करणे, इलेक्ट्रिक रिक्षांना परमिटच्या कक्षेत आणणे आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये पूर्वीप्रमाणे रिक्षांना कार्यक्षेत्राची परवानगी देणे या प्रमुख मागण्यांसाठी स्वराज्य रिक्षा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने रविवारी सांगलीतील शामरावनगर परिसरातील समर्थ कॉलनी येथील दत्त मंदिरात जिल्हा पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी आणि रिक्षाचालक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. मेळाव्यात रिक्षा व्यवसायाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील प्रलंबित रिक्षा थांबे तातडीने मंजूर करावेत, जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर व अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, इलेक्ट्रिक रिक्षांना परमिटच्या कक्षेत आणावे, तसेच सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पूर्वीप्रमाणे रिक्षा परवान्याचे कार्यक्षेत्र लागू करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मेळाव्यात झालेल्या चर्चेनंतर येत्या 2 दिवसात जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मागण्यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास काही दिवसात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यस्तरीय प्रश्नाबाबत स्वराज्य संघटनेचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय कोकण भागातून मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या विनापरवाना रिक्षामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरामध्ये निर्माण झालेल्या समस्यावरही चर्चा झाली. अशा रिक्षावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन विभागाकडे स्वतंत्र निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वीराज बाबा पाटील, शंभूराज काटकर, चंदनदादा चव्हाण, सतीश भिंगे, सामाजिक कार्यकर्ते रोहित जगदाळे, रामचंद्र सोनवणे आणि अमीन मुल्ला उपस्थित होते. यावेळी स्वराज्य रिक्षा संघटनेच्या रिक्षाचालक सन्मान योजना अंतर्गत इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गरीब व गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्यासह अजित पाटील, साजिद अत्तार, सलीम कुर्णे, रमेश सावंत, मुन्ना मालेदार, प्रमोद होवाळे, अमित घाडके, शकील सय्यद, सागर येसोगडे, महेश बालटे, विलास जाधव, वसंत इंगळे, अजित लोंढे, खंडू कांबळे, सागर पल्ले, फिरोज मुंडे, संदीप रासकर, विनोद वायदंडे, हनुमंत मंडले, दत्तात्रय थोरात, अभिजित माने यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.